नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आमच्या शेतकरी राजा 1994 या यूट्यूब चॅनलवर. डाळिंब लागवडविषयी माहिती बघणार आहोत. डाळिंब लागवड करण्यासाठी चांगली निचरा होणारी जमीन आवश्यक आहे. चिकणमाती किंवा काळी कसदार जमीन डाळिंबाच्या चांगल्या वाढीसाठी योग्य आहे. तर डाळिंब लागवडीसाठी योग्य अंतर किती असावे? तर शेतकरी मित्रांनो, अंतर हे खूप महत्त्वाचे असते. जर योग्य अंतरावर लागवड झालेली असेल तर झाडांची योग्य प्रमाणात वाढ होते आणि सूर्यप्रकाश व्यवस्थित मिळतो आणि उत्पादनात वाढ होण्यास मदत होते. तर शेतकरी मित्रांनो, लागवडीसाठी योग्य अंतर कसे? तर साधारणपणे डाळिंब लागवडीसाठी 2 ओळींमधील 15 फूट किंवा 13 फूट अंतर असावे आणि 2 झाडांमधील अंतर हे 5 मीटर असावे. तर शेतकरी मित्रांनो, लागवड कधी करावी? जून, जुलै किंवा ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात लागवड केलेली कधी पण चांगली असते. रोपांची निवड करताना रोपवाटिकेतून व्यवस्थितरित्या निवड करावी, त्यानंतरच लागवड करावी. लागवडीनंतर नियमित रोपांना किंवा झाडांना पाणी द्यावे. शेतकरी मित्रांनो, ठिबक सिंचनाचा वापर केलेला कधी पण चांगला असतो, कारण शेतकरी मित्रांनो, त्याद्वारे आपल्याला व्यवस्थितरित्या पाणी आणि खते सोडता येतात, त्यामुळे पाण्याची बचत होते. तर खत व्यवस्थापन कसे करायचे? तर शेतकरी मित्रांनो, शेणखताचा जास्त वापर करावा. सेंद्रिय खत किंवा रासायनिक खतांचा कमीत कमी वापर केलेला कधी पण चांगला असतो. तर रोग व कीड व्यवस्थापन कसे करायचे? तर डाळिंबावर येणाऱ्या रोगावर व किडांवर नियंत्रण करण्यासाठी वेळोवेळी औषधांची फवारणी करावी. तेलाट्या रोगापासून झाडाचे संरक्षण करावे, कारण डाळिंबावर हा रोग प्रामुख्याने येतच असतो. तर त्याकडे जास्त लक्ष देऊन वेळोवेळी फवारणी करावी. डाळिंब काढणीची वेळ ही चांगले फळ पूर्ण काढणीला आल्याशिवाय फळं काढू नयेत. तर शेतकरी मित्रांनो, डाळिंबाच्या वाढीसाठी सूर्यप्रकाश हा बागेत खूप आवश्यक असतो. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.